आजच्या पुस्तक परिचयाचे वाचन. पुस्तकाचं नाव अनुभव. लेखक बासू भट्टाचार्य बोलत आहेत आणि शब्दांकन केलंय अशोक राणे यांनी. परिचय करता प्रवीण मानकर. माझा असा एक समज होता की जी माणसं खूप मोठी होतात ती माणसं त्यांच्या कारकिर्दीच्या लहानपणी मोठ्या माणसांच्या सहवासात असतात. हा समज अनुभव वाचल्यावर दृढ झाला. अर्थात याला काही अपवाद असतील. आजच्या दिवसाच्या पुस्तक परीक्षणासाठी मी शांतारामा हे पुस्तक फायनल केलं होतं. तेवढ्यात माझे जाणकार मित्र आणि चित्रपटाचा ज्ञानकोश अभ्यासक म्हणाले, मानकर, दिग्दर्शक बासू भट्टाचार्य बासुदा यांचं कथन वाचा आणि त्याचंच परीक्षण करा. हे घ्या पुस्तक. मी पुस्तक हातात घेतलं तर लेखकाचं नाव होतं अशोक राणे, सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक. मी काही विचारणार तो सुहास भणगे समर्थन करण्यासाठी म्हणाले, या बंगाली दिग्दर्शकाने मुंबईत येऊन झेंडा लावणं 1950च्या दरम्यान ही फार मोठी बाब आहे. त्यांच्या लहानपणी त्यांच्यावर संस्कार केले होते. बिमल रॉय, हेमंत कुमार, लता मंगेशकर, राज कपूर, ऋत्विक दा, दिलीप कुमार बरुआ, अमीन सयानी यांचं लेखन करणारा मुग्नी अब्बासी, आचार्य अत्रे, मोहन राकेश, साहिर, इस्मत चुगताई, अण्णाभाऊ साठे, कैफी आझमी, काका कालेलकर, सलील, शैलेंद्र आणि अमृता प्रीतम आदी अशा कलाकारांनी. बासुदांचा साहित्य व्यासंग फार प्रचंड होता. म्हणूनच ते उत्कृष्ट दिग्दर्शक झाले. त्यांना माणसं कळली. अनुभव हे कथन आहे, हे बासुदांचं चरित्र नाही, आत्मचरित्र तर नाहीच नाही. अनुभव सुद्धा रँडम आहेत, बाण फुटल्यासारखे. पण बोलणं लढीवाळ, लोभस, आक्रमक आहे म्हणूनच भावतं. 1995 साली रविवारच्या सकाळमध्ये वर्षभर जे लेख लिहिले गेले, बासुदा बोलायचे आणि अशोक राणे लिहायचे, ते 56 लेख म्हणजेच हे पुस्तक. हे लेख बासुदांनी लिहिलेले आहेत असा समज वाचणाऱ्यांचा होता, कारण मराठी भाषा उत्तम लिहिली गेली होती. लिखाणांची मालिका संपल्यावर लोकांना कळलं की हे शब्दांकन चित्रपट अभ्यासू राणे यांनी केलंय. बासुदा अत्यंत गोष्टीबल्लाळ होते. विचारात नेमकेपणा होता. बोलण्याची ओढ आणि सांगण्याची हातोटी असा संगम लेखात आढळतो. जीवनाचा समग्रपणे विचार करणारा हा चिंतनशील दिग्दर्शक होता. जिंदगी एक बहता दरिया है असं म्हणायचे ते. तिसरी कसम, राज कपूर आणि वहिदाचा पिक्चर या पहिल्या सिनेमाला राष्ट्रपती पुरस्कार मिळालाय. अनुभव, आविष्कार आणि गृहप्रवेश ही त्रयी, 3 चित्रपट स्त्री पुरुष संबंधांविषयी होते. बासुदांना या चित्रपटांचं बीज खऱ्याखुऱ्या घटनांमध्ये सापडलं होतं. उदाहरणार्थ, रुमाबरोबर लग्न झालेला किशोर कुमार मधुबालात अडकतो तेव्हा त्यांचा संसार संपतो. रुमा श्री सुब्रतो बरोबर निघून जाते. तसंच दुसरा किस्सा आहे ॲना, मानू आणि हितेन यांचा. प्रेमाचे हे त्रिकोण त्यावेळी प्रसिद्ध होते. गंमत म्हणजे बिमल रॉय यांच्या मोठ्या मुलीशी रिंकूशी बासुदांनी लग्न केलं होतं. अतिशय नाट्यमय लग्न होतं ते, कारण बिमलदा यांचा विरोध होता त्याला. स्त्री पुरुष यांच्या संबंधावर प्रबोधन करणारा दिग्दर्शक स्वतःचा संसार नाही सांभाळू शकला. 3 मुलं झाल्यावर घटस्फोट. शेवटचा लेख वाचत असताना वाटलं, इतरांना चित्रपटातून 4 गोष्टी सांगणं वेगळं आणि खराखुरा संसार करणं वेगळं. शेवटी कलाकाराचे पाय मातीचेच असतात, प्रेक्षकांसारखे. मला पुस्तकातील लेख कधी कधी भरकटलेले वाटले. बासुदा स्वतःबद्दल सांगण्याच्या ऐवजी त्यांच्या भवतालातल्या घटनांबद्दल जास्त बोलतात. उदाहरणार्थ, ॲना, मानू आणि रमेश यांचा किस्सा. हे किंचित आत्मकथन आहे आणि जास्त आठवणी आहेत. त्यामुळे या पुस्तकाकडे
मी चरित्र म्हणून बघत नाही, पण एवढं मात्र नक्की बासुदांच्या आयुष्यात डोकवायला मिळतं. मुख्य म्हणजे या दिग्दर्शकाची जडणघडण कशी झाली याचा उहापोह करता येतो. बासुदांच्या गप्पा आणि अशोक राणे यांचं शब्दांकन म्हणजे असामान्य व्यक्तीच्या असामान्य गमती जमती. हिंदी चित्रपटसृष्टीचे अंतरंग यासारख्या पुस्तकातून बाहेर पडतं. म्हणून असंही डॉक्युमेंटेशन महत्त्वाचं आहे. आपल्याला खूप उत्सुकता असते पडद्यामागच्या सृष्टीत, म्हणून नक्की वाचावं असं हे पुस्तक. एक डायरेक्टर कळला तरी पुरेसं आहे. कधी कधी ही मोठी माणसं किती भडंग असतात हेही कळतं. परीक्षणाचा शेवट लिहिताना असं वाटलं की परीक्षण पॉझिटिव्ह नोटवर व्हावं. शेवटच्या लेखात बासुदा सांगतात, आयुष्य म्हणजे हिशेबाची वही नव्हे, ते एक मुक्त गाणं आहे आणि ते मोकळ्या आवाजात मन लावून गायलं पाहिजे. ही माझी जगण्याची रीत, आदर्श आणि बरोबर आहे असा काही माझा दावा नाही. आयुष्य उत्कटतेने जगता आलं पाहिजे. बासुदांचा प्रवास मोहवून टाकणारा नाही, तर वाट दाखवणारा आहे हे मात्र नक्की. तुमच्यासाठी आजचा होमवर्क, रात्री तिसरी कसम हा बासुदांचा पहिला चित्रपट बघायचा. हिंदी लेखक फणीश्वर नाथ रेणू यांच्या मारे गए गुलफाम कथेवर आधारित. इसवी सन 1960 मधला बासू भट्टाचार्य दिग्दर्शित तिसरी कसम हा हिंदी चित्रपट आहे. राज कपूर आणि वैदा रेहमान मुख्य भूमिकेत असून शंकर जयकिशन यांनी चित्रपटाला संगीत दिलेलं आहे. धन्यवाद.